बाजारासाठी घरातून बाहेर पडलेल्या एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाली होती. ही गंभीर घटना 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजताच्या सुमारास शहरालगतच्या वनीनगर परिसरात उघडकीस आली. घटनेनंतर पोलिसांनी शीघ्रगतीने तपास चक्रे फिरवून तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत लग्नासाठी तगादा लावल्याने आणि पैशाची मागणी करीत असल्याने हत्या केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरती शरद कोवे राहणार पिंपरी-दुर्ग असे निर्घृण हत्या झालेल्या महिलेचे तर दर्शन उर्फ गणेश दिलीप येणारी राहणार शांतीनगर राळेगाव असे तिच्या मारेकरी प्रियकराचे नाव आहे. आरती ही 16 ऑगस्टला दुपारी राहत्या घरून राळेगाव येथे बाजारासाठी निघाली. मात्र बरीच रात्र झाली. कुटुंबियाने तिची शोधाशोध करूनही थांग पत्ता लागला नाही. दरम्यान येथील वनी नगरातील खदानीला लागून असलेल्या निर्जन स्थळी शेळ्या चारणाऱ्या मुलांना एका झुडपात आरतीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी बारकाईने पाहणी केली तेव्हा आरतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराच्या आणि धारदार पत्त्याच्या जखमा आढळून आल्यात. घटनेनंतर पोलिसांनी शीघ्रगतीने तपास चक्रे फिरवून गोपनीय माहिती मिळवली. त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आरतीचे दर्शन घेणारी या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे पुढे आले. पोलिसांनी तोच धागा पकडून त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने आरतीला 2 मुली झाल्यानंतरही ती त्याला सोडायला तयार नव्हती. शिवाय लग्नासाठी तगादा लावत होती. अन्यथा मोठ्या रकमेची मागणी करायची. रक्कम न दिल्यास आत्महत्या करून गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत होती. हा त्रास असह्य झाल्यानेच धारदार चाकू आणि ब्लेडचे वार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात. या कारवाईत पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, राळेगावचे ठाणेदार सीताराम मेहत्रे, एपीआय अमोल मुंडे, फौजदार दीपक राणे, विशाल बोरकर, जमादार गोपाल वास्टर, रत्नपाल मोहाडे इत्यादींनी सभा घेतला.